रिलॅक्स. आता मी काय सांगतो नीट ऐका. तुमच्या कमरामध्ये L4 L5 मध्ये गॅप आहे. तर या ठिकाणी डिस्क वरून खाली सरकून भरपूर दिवस झाले. आता तुम्हाला कमरापासून एक पाय दुखतो बरोबर, पण त्याचं पाय का दुखतो हे तुम्हाला बरेच डॉक्टर सांगितलं पण नसेल. पण मग जसं एखादी 4 व्हीलर आहे, एखाद्या खड्ड्यामध्ये जाऊन गाडी आदळल्यानंतर फक्त अलाइनमेंट बिघडतं, पण बिघडल्या त्याचं चाक बसत नाही. त्याला कमी कमी 5,000 10,000 किलोमीटर रन व्हावं लागतं. तसं तुम्ही कधीतरी पडले, झटका बसला, तुमचं मन का सरकतो, पण त्याच्यानंतर तुम्हाला फक्त जाणवतं चमक भरली वगैरे, पण त्याच्यानंतर काही त्रास होत नाही. एखादी गोळी घेतली, इंजेक्शन घेतलं, हे बरं होणार. पण त्याच्यामध्ये जी अलाइनमेंट बिघडली, त्याचा आतमध्ये चुकीच्या पद्धतीने वर्किंग चालू असतं. त्याच्यामध्ये तो बिघाड होतो आणि चुकीच्या पद्धतीने जी जास्त प्रमाणात होते. आणि ज्यावेळेस लिमिट क्रॉस होतो त्याच्यानंतर त्रास द्यायला सुरुवात होतो. पण ज्यावेळेस पेशंट काय करतो, MRI करेल, एक्सरे करेल, त्याच्यात डॉक्टरला दिसतं की असा असा प्रकार झालाय. पण ज्यावेळेस तुमचं लिमिट क्रॉस होतं, वेळ निघून गेल्यानंतर इलाज करण्यात मजा नाही. तसा तुमचा मणक्याचा प्रकार असतो. आताची फर्स्ट स्टेज आहे, हेच थर्ड स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर बरेच डॉक्टर ऑपरेशन सांगतात असं सायटिकासाठी. फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज मध्ये काही करायची गरज नव्हती. पण मग बऱ्याचशा ठिकाणी आता काय झालं, मेडिक्लेम सुरू झाले. मेडिक्लेम मध्ये असं आहे की डॉक्टर स्वतःचा फायदा बघेल बऱ्याचशा ठिकाणी. म्हणजे चांगले डॉक्टर खूप कमी आहे आणि स्वतःचा फायदा करून घेणारे भरपूर आहे. पण बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे, लिमिटपेक्षा जास्त खर्च असल्यामुळे ते पेशंटचा विचार करत नाही आणि करू शकत नाही. आता तुम्ही जर गेले, तुमचं मेडिक्लेम आहे वगैरे, तुम्हाला जो प्रॉब्लेम दिसतोय आणि तुम्हाला जर सजेस्ट केलं की तुमचं ऑपरेशन ते रिकवर होऊ शकतं आणि तुम्हाला खर्च पण जास्त नाही, तुमचं मेडिक्लेम मध्ये होऊ शकतं. आणि बरेचसे लोक काय होतं की त्यांना असं वाटतं की आपलं फ्री मध्ये होतंय, मेडिक्लेम मध्ये होऊन जात आहे, आपण पैसे तर भरेल, तर आपल्याला करायला पाहिजे, काय अडचण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, अशिक्षित वर्ग फसत नाही, पण सुशिक्षित वर्ग फसतो का, की तो काय करतो, डॉक्टर वरती नाही, डॉक्टरवर नाही बघत, तो डॉक्टरची डिग्री बघत जातो. MS झालाय, MD झालाय, म्हणजे हा एवढा शिकलेला आहे, काहीतरी सांगालच ना, चांगलं सांगत. पण आताच्या घडीत असं आहे, जेवढा जास्त शिकला तेवढा कसंही झालं. त्याच्या मागचं कारण काय, MS MD होण्यासाठी कमी 1 ते 2 कोटी खर्च, हॉस्पिटल टाकण्यासाठी 5 ते 10 कोटी खर्च, दिवसाचा कमीत कमी स्टाफचा हॉस्पिटलचा 50,000 ते लाख रुपये खर्च, बरोबर. मग त्याच्यामध्ये दुसरं कडून कापणार आहे, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कापणार आहे, खरे खोटे. आता दिवसभरात नाशिकमध्ये कमीत कमी 50 ऑपरेशन होता, त्याच्यातले माझ्याकडे 50 पैकी 40 ऑपरेशन सहज कॅन्सल होते. आतापर्यंत मी जवळजवळ 4-4.5 ऑपरेशन माझ्याकडे कॅन्सल झाले असं. ते पण माझ्याकडे कमी 10 दिवसाची प्रोसेस असेल, 9 ते 10 दिवस कोणत्याही प्रकारचं मेडिसिन, पेन किलर दिलं जात नाही. 3 दिवसाच्या आत पेन मी बिना मेडिसिनचं गॅप करतो, असं कोणत्या प्रकारचं केमिकल रिएक्शन असं. आणि सगळ्यात महत्वाचा जो माझा इलाज असतो, तो रिझल्ट असतो परमनंट. पण ते माझे काही सांगितलेले नियम असेल त्याच्यामध्ये राहिले तर. कोणता पण आजार आहे त्याला नियम आणि पथ्य असतं, हा सगळं सांगतो मी तुम्हाला जसं होईल तसं. पण हाडाचं दुखणं असं आहे, तुम्ही आज चुकी केली त्याचा त्रास आज नाही होत, 3-4 दिवसांनी होतो. पण डायबिटीज बीपीचं काय, तुम्ही आत्ता प्रॉब्लेम झाला लगेच त्याचं रिॲक्शन होतं, म्हणून त्याला लोक काय करतात, त्याचा लगेच त्याच्या नियमात राहतात. पण हाडाच्या दुखण्यामध्ये असं आहे, तुम्ही काही रिॲक्शन केली त्याचं रिॲक्शन लगेच नाही जाणवत, 2-4 दिवस 8 दिवसांनी जाणवत. तसं तुम्ही कमरावर कधीतरी पडेल, पण त्याचा त्रास तुम्हाला आत्ता होत आहे, पण कधी पडेल, कमराला कधी झटका बसेल हे तुम्हाला पण नसेल माहिती. असं हे हाडाचं दुखणं असं समज. आता तुमच्या कमरामध्ये L4 L5 मध्ये गॅप आहे, म्हणजे त्या ठिकाणी वरती खाली सरक. तर ऑपरेशन मध्ये 2-3 प्रकार. ऑपरेशन मध्ये काय करतो डॉक्टर, ते खाली आलेली डिस्क तशीच राहणार, बाहेर आलेली गादी असते फक्त कट करतात, डिस्क तशीच राहील. पण डिस्क तशी राहिल्यामुळे तुमच्याकडनं परत चूक झाली, गादी परत बाहेर येईल, डॉक्टर परत म्हणतो ऑपरेशन करा. असं घडलेलं आणि घडतं माझ्या परत दिवसभरात 2-4 तरी पेशंट आहे ऑपरेशन झालेले, त्यांना परत ऑपरेशन पण सांग. पण सगळ्यात महत्वाचं, ऑपरेशन न करता पण ह्या गोष्टी 100% सक्सेसफुल आहे. तुम्ही सगळ्यात महत्वाचं 100 वर्ष पाठीमागे गेले तेव्हा ऑपरेशन ही पद्धत नव्हती, सगळी ही जी नॅचरल पद्धत हीच होती. आणि सगळ्यात महत्वाचं त्यावेळेस पेन किलर, स्टोरॉइड वगैरे नव्हतं. आता त्यावेळेस काय व्हायचं की
कोणत्या प्रकारचा पेशंटला प्रॉब्लेम आला की ते फर्स्ट स्टेज मध्ये आमचे हाडवैद्य वगैरे होते त्यावेळेस, तर त्या पेशंटकडे किंवा तो डॉक्टरकडे हाडवैद्यकडे जायचे. आणि त्यावेळेस फर्स्ट स्टेज मध्ये आत्ता पण असं आहे, एक गोष्ट आहे, फर्स्ट स्टेज मध्ये जो प्रॉब्लेम असतो तो 100% 1001% सक्सेस होतो, रिकवर होतो. आता आमच्याकडे माझं काम काय आहे, तिथला जो पार्ट आहे तिथे नेऊन सेट करणं, मी दुसरं काही करू शकत नाही. पण आता काय होतं, पेशंट काय करतो, पार्ट ची जी सेटिंग आहे ती बिघडली. तुम्हाला मी काय सांगितलं मगाशी, अलाइनमेंट बिघडलं, पण ते लिमिट पेक्षा जास्त घसल्यानंतर त्याचा काढून फेकणं आणि दुसरं टाकणं, बरोबर. तसं तुमच्या शरीराचं आहे, तुमची अलाइनमेंट बिघडली, ती वेळेच्या आत जर अलाइनमेंट केलं त्याला कोणत्या प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही, त्रास होत. तसं तुमचं स्पायनल कॉर्ड आहे, बऱ्याच ठिकाणी जो पाय मुरगळला, मानका सरकला, जॉईंट ची सेटिंग बिघडली, ते 3 दिवसाच्या किंवा 8 दिवसाच्या आत सेट केलं, कुठंच जायची गरज नाही. पण आता काय होतं, थोडं जरी तुमची चमक भरली, डिसलोकेट झालं, तर बऱ्याच जण समजतच नेमकं काय झालं. आणि सगळ्यात महत्वाचं, आता सायन्सचं युग आहे. आता कोणत्याही हाडाचे बोन स्पेशलिस्ट डॉक्टर गेले तर बोन स्पेशलिस्टला हात लावून नाही समजत, तो पहिले म्हणतो एक्सरा काढा नाही, मला एक्सरा काढल मग त्याच्यात बघत. आता सगळ्यात महत्वाचं सोपं उदाहरण आहे, तुमचा पाय मुरगळला, उसण भरली, कमरात चमक भरली किंवा पाय मुरगळला, असं कोणता एक्सरा MRI त्याच्यामध्ये पाय मुरगळलेला दिसतो? दिसत नाही. समजलं? पाय मुरगळणं म्हणजे काय, ते त्याच्यात जो जॉईंट असतो त्याची सेटिंग बिघडलेली असते. म्हणजे 2 मिनिटात माझ्याकडे होतं, क्लिअर होतं. पण तेच तुम्ही पाय मुरगळलेलं याच्यावरती ट्रीटमेंट बाहेर करत बसले, तिथे पाय मुरगळलेलं 15 दिवस दुखणं अंगावर काढावं लागतं त्याच्या डॉक्टर असं. आता तसंच कमराचा प्रॉब्लेम आहे, फक्त तुमची डिस्क स्लिप डिस्कचा प्रकार आहे. एकदा डिस्क तिच्या पोझिशनला गेली, बाहेर आलेल्या गादीमध्ये लेवलला आली की तुम्ही ओके. पण ही जी नस आहे, तुम्ही ही जी नस आहे, ही नस खुब्याला, गुडघ्याला आणि पायाला कनेक्ट. ही जर नस पुढचे 5 वर्ष गुडघ्याला कनेक्ट असेल आणि तिडून ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला नाही झालं, तर पुढच्या 5 वर्षांनी रिप्लेसमेंटला गुडघा जाणार असं आहे. कारण की तेव्हा ब्लड सर्क्युलेशन होत नाही. असे भरपूर पेशंट आहे, तुम्हाला दाखवेल. पण हाच प्रॉब्लेम बरेचसे डॉक्टर सांगत नाही. आता गुडघ्याची झीज झाली, डॉक्टर फक्त काय करल, गुडघ्याचा एक्सरे कर, MRI कर, आणि त्याच्यावरती ते डॉक्टर म्हणाल कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, त्याचे ट्रीटमेंट करत असतो. पण त्याचं मूळ असतं काय असतं, हे कोणत्याही नाडी परीक्षणातून ह्या गोष्टी समजतात, पण हेच डॉक्टर बघत नाही, समजत नाही. आणि तेच तुम्हाला मग MRI करणार, एक्सरे करणार, त्याच्यामध्ये ते तुमचा पैसा पण खर्च होतो, रिझल्ट पण भेटत नाही. हीच गोष्ट माझ्याकडे 3 दिवसाच्या 80% प्रॉब्लेम क्लिअर होऊन पेशंट घरी पण जातो. ओके, आता तुम्हाला नियम आहे, इथून पुढचे 3 ते 6 महिने त्याला पालतं झोपायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही, जाड गादी असेल, सोपं असेल त्याच्या बसायचं, झोपायचं नाही. दुसरं 30 डिग्रीत बसायचं, झोपायचं. बऱ्याच वेळेस बाया काय करतात, खाली बसले की पाय लांब करून बसतात, किंवा खुर्चीवर बसले शीट पुढे घेऊन पाय टेबलावर ठेवून खुर्ची ठेवून बसता, झोपतात. तसं झोपायचं नाही. थोडे दिवस आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्तवली या गोष्टी खायच्या, समजलं. नंतर ह्या गोष्टी हळूहळू काही चालणार, काही कमी राहणार, हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगितलं. ठीक आहे, झोपेस. रिलॅक्स एकदम, बस. घाबरू नका, काय घाबरायचं नाही. रिलॅक्स, रिलॅक्स. हा, ठीक. माझ्याकडे जागेच. घरातलंच काम आहे का दुसरं काही? घरातलं. ओके, सारखं पुढं अशी गाडी का हाताची, बस. रिलॅक्स, बस. सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं इकडे, माझ्याकडे पण काना झोपत आहे, बस. करा शिवाय खालचं पाय सर, बस. रिलॅक्स, बस. डोकं इकडे, पाय इकडे करा, पूर्ण फोटो, पूर्ण फोटो.
पूर्ण फोटो पाहिजे पोटावर. त्यांना कमराला आणि पोटरी बसून खाली कप लावणे, कॅमेरा बंद करा, मग बाकी कमर डाव पाहिजे.